दादा, अरे 7 दिवसावर आले लग्न, सगळी तयारी झाली, पण फर्निचरचं काय? गृहवस्तू भांडार 10 ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात, फक्त गृहवस्तू भांडार मध्ये. संगमनेर शहरातील गणेश अनंत रासने यांची वडगाव पान या ठिकाणी 61 गुंठे जागा आहे. यामधील 17 गुंठे जागेवर जनार्दन सहादू गायकवाड आणि इतर लोकांनी अतिक्रमणं केली आहेत. प्रांत अधिकारी, संगमनेर न्यायालय आणि नाशिक आयुक्त या ठिकाणी माझ्या बाजूनं निकाल लागलाय. सदरची जागा काढून देण्याबाबत आदेशही दिला गेलाय. आज 33 दिवस होऊनही ताबा दिला गेला नाही. त्यामुळं माझ्यावर आज प्रजासत्ताक दिनीच उपोषण करण्याची वेळ शासनानं आणली आहे. तरी माझी जागा मला परत मिळवून द्यावी, अशी मागणी उपोषणकर्ते गणेश रासने यांनी केली आहे. माझी वडगाव पान येथे 61 गुंठे जागा आहे. त्या जागेवर 17 गुंठ्यावर जनार्दन साधू गायकवाड वर इतर लोकांनी अतिक्रमण केलेलं आहे. मी शासनाकडे अनेक वेळा या गोष्टीची व्यथा मांडलेली असून सर्व प्रांत साहेब असो, संगमनेर कोर्ट असो किंवा अप्पर आयुक्त नाशिक यांचं कोर्ट असो, हे सर्व निकाल माझ्या बाजूनी लागले आहे. प्रांत साहेब यांनी, तत्कालीन प्रांत साहेब जे होते त्यांनी माझ्या बाजूने निकाल दिलेला आहे आणि त्वरित 17 गुंठ्याचे अतिक्रमण आहे ते निष्कासित करून मला ताबा देण्याचं त्यांनी आदेश पारित केलेला आहे. आज 33 महिने होऊन सुद्धा मला माझी जागा ताब्यात मिळाली नाही. त्यामुळे मी इथे उपोषणाला बसलेलो आहे. तेव्हा शासनाला, मान्य तहसीलदार साहेब असतील, मंडलाधिकारी साहेब असतील, प्रांत साहेब असतील, यांना सर्वांना विनंती आहे, ती गाडी बघ रे बाबा, की कसंही करून मला माझ्या 17 गुंठ्याचा ताबा त्वरित द्यावा, ही माझी माननीय तहसीलदार साहेब, माननीय प्रांत साहेब, माननीय मंडलाधिकारी साहेब यांना विनंती आहे. शहरातील एक व्यापारी मित्र श्री गणेश अनंतराव रासने व त्यांच्या सौपत्नी आमरण उपोषणासाठी बसले आहेत. शासनाने त्याच्यावर त्वरित कारवाई करायला पाहिजे. मी संपूर्ण त्यांच्या कागदपत्राची जेव्हा चौकशी केली, अतिशय योग्य आणि चांगल्या पद्धतीने त्यांनी सगळी कागदपत्रे केलेली आहेत. सगळे न्याय त्यांच्या बाजून लागले आहेत. प्रशासन ज्या पद्धतीने दिरंगाई करते ही गोष्ट योग्य नाही. आज 26 जानेवारी सारख्या दिवशी न्यायदेवतेच्या तिथे न्याय मागण्यासाठी त्यांना बसावं लागते, ही अतिशय निंदनीय गोष्ट आहे. मी प्रशासनाला विनंती करतो की त्वरित याच्यावर कारवाई लेखी स्वरूपात देऊन त्यांना न्याय मिळावा. कारण त्यांचे कागदपत्र त्यांना मिळाले, सर्व मोजणीपासून तर सर्व नाशिक ऑफिस, संगमनेर ऑफिस, तहसील कार्यालय, प्रांत सगळीकडे त्यांनी जाऊन आलेले, त्यांची सगळी बाजू योग्य आहे. आम्ही ती तपासली आहे. नक्कीच औरंगाबाद खंडपीठामध्ये बी त्यांच्या बाजूने न्याय लागलेला आहे. अशा या परिस्थितीमध्ये आपण जर कोणत्या व्यक्तीला असा अन्याय होत असेल आणि कोणत्या फक्त दबाव तंत्रावर जर तुम्ही येत असेल तर हे योग्य नाहीये. माझी प्रशासनाला विनंती आहे, तातडीने आमच्या व्यापाऱ्याला न्याय द्यावा, ही नम्र विनंती. श्री गणेश अनंतराव रासने हे आज 26 जानेवारीच्या दिवशी तहसीलदार साहेब यांनी ज्या गोष्टीची अंमलबजावणी केली नाही त्याच्या विरोधात आणि मंडल अधिकारी यांच्या विरोधात आज जो उपोषणाला बसलेले आहेत, हे दुर्दैवी गोष्ट आहे. जो निकाल 2023 मध्ये लागलेला आहे त्या निकालाची अंमलबजावणी 2026 पर्यंत बी होत नाही, ही दुर्दैवी गोष्ट आहे. शासनाने या गोष्टीकडे लक्ष देणं सुद्धा गरजेचं आहे. आज उपोषणाला बसण्याची वेळ या दाम्पत्यावर आली. शासनाने या गोष्टीची दखल घ्यावी आणि जो काय यांच्या बाजूने कायदेशीर निर्णय लागलेला आहे कोर्टाचा, त्या कोर्टाच्या निर्णयाची अंमलबजावणी करून यांच्या जागेवर जो झालेला अतिक्रमण आहे तो अतिक्रमण कमी करून यांच्या ताब्यामध्ये ती जागा द्यावी, हीच आम्ही या निमित्ताने शासनाला आणि तहसीलदारांना विनंती करतो. रासने आणि गायकवाड यांच्या वादाचं अपील शासन स्तरावर दाखल झालंय. याबाबत सविस्तर माहिती तहसीलदार धीरज मांजरे यांनी दिली आहे. वडगाव पान येथील रासने विरुद्ध गायकवाड हे जे प्रकरण आहे, यामध्ये मान्य उपविभागीय अधिकारी, अपर जिल्हाधिकारी महोदय, अपर आयुक्त महोदय यांचे निर्णय झालेले आहेत. मात्र आज रोजी शासन स्तरावरती त्याचं अपील दाखल झालेलं आहे आणि ते आज रोजी प्रलंबित आहे.
तर देखील 6 जानेवारी 2026 रोजी या प्रकरणामध्ये ताब्याची कारवाई करण्यात आलेली आहे. त्याबाबत आमचा अहवाल मंडळाधिकाऱ्यांकडून आम्हाला प्राप्त झालेला आहे. त्या दिवशी पोलीस विभाग, उपाधीक्षक भूमी अभिलेख आणि महसूल या 3 विभागांनी संयुक्त त्या दिवशी कारवाई केली होती. तो प्रश्न कसा मार्गी काढता येईल, शासनाकडे प्रलंबित असलेल्या अपिलाचा विचार घेऊन ते निश्चितपणाने प्रशासन पाहिजे. 61 गुंठ्यांपैकी 17 गुंठे जागेवर जे अतिक्रमण झालंय ते काढून घेऊन शासनानं माझी जमीन मला पुन्हा मिळवून द्यावी, यासाठी रासने यांनी हे उपोषण सुरू केलंय. सुखदेव गाडेकर, सी न्यूज मराठी, संगमनेर. लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान, कन्यादान म्हटलं की फर्निचर, आणि फर्निचर म्हटलं की साई कमल फर्निचर. आपल्या बजेटमध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध, तसंच कपाट, शोकेस, बेड, ड्रेसिंग, डायनिंग, टीपॉय, सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध. याचबरोबर टेबल, खुर्ची, आराम खुर्ची, वॉर्डरोब, डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज. अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेरमधील साई कमल फर्निचर. साई कमल फर्निचर इथं ऑर्डरप्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल. आजच भेट द्या साई कमल फर्निचरला. प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते, वसंत लॉन्स समोर, संगमनेर. मोबाईल 98 814 73 753 आणि 98 902 61 272.